नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पैसा आणि महागाईच्या पुढच्या कंटेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अपेक्षा आहे की तुम्हाला मागचे सगळे किचकट कन्सेप्ट कळले असतील। मी रोज हे वाक्य का म्हणतो, कारण ते म्हणतात ना की एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन होप। तर त्या अपेक्षेवर मला वाटतं की सगळे कन्सेप्ट कळले असतील। कळले नसेल तर परत एकदा काय करा, ते व्हिडिओ पहा। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय झाली की मागच्या काही दिवसांमध्ये लेक्चर्स पडले नाहीत 18 तारखेपासून। तर याबाबत निश्चिंत राहा। जेवढे दिवस लेक्चर पडले नव्हते, दिवाळीच्या सुट्ट्या आणि हे वरचे दिवस काउंट करून हे सर्वच्या सर्व दिवस तुम्हाला वाढवून मिळतील। म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या दिवसांचा ॲक्सेस ऑटोमॅटिकली वाढून मिळेल। सो याबाबत निश्चिंत राहा। ऑटोमॅटिकली आमच्याकडे ती सिस्टीम आहे। हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जो व्हिडिओ दिसला नाही, हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी नंबर ऑफ डेज तुम्हाला सरळ सरळ वाढवून मिळतात। सो याबाबत 100% निश्चिंत राहा, तुमचा लॉस होणार नाही। चला, आता आज आपण थोडा आणखी एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहोत। तर तो कन्सेप्ट आहे पैशांचा साठा आणि त्यानंतर फिशरचं तत्व। आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, ग्रेशमचं तत्व पाहिलं। ग्रेशमचं तत्व म्हणजे काय, वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो। मी वाईट पैशाची डेफिनेशन शिकवली होती। वाईट पैसा म्हणजे ज्या पैशामध्ये फेस व्हॅल्यू आणि त्याची इंटरनल व्हॅल्यू याच्यामध्ये खूप जास्त तफावत असते, त्या पैशाला पण वाईट पैसा असं म्हणतो। तर आज आपण फिशरचं तत्व शिकणार आहोत आणि याच्यानंतरचं पुढचं लेक्चर असणार चलनवाढ, जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यावर राज्यसेवा प्रिलिम्समध्ये त्यानंतर राज्यसेवा मुख्यमध्ये या सगळ्यांमध्ये खूप जास्त प्रश्न असतात। म्हणून पैसा आणि महागाई हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे, जो माझं म्हणणं आहे की तुम्ही कुणीही स्किप करता कामा नये। आणि यामुळे मी हा चॅप्टर काय केला, थोडा छोट्या छोट्या लेक्चरच्या सिरीजमध्ये घेतलाय, जो तुम्ही आणखीन जास्त चांगल्या पद्धतीनं आणि जास्त इंटरेस्टिंग पद्धतीनं शिकू शकता असं माझं मत आहे। चालेल, चला आता आपण काय करूया, आता आपण शिकूया सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे पैशांचा साठा म्हणजे काय, आणि दुसरा आपण शिकणार आहोत मनी मल्टिप्लिकेशन थिअरी, तिसरा आपण शिकणार आहोत पैशांचा साठा, या सगळ्या गोष्टी। चलो पहा, आता हा टॉपिक शिकताना पुढे जाण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला महत्त्वाचा कन्सेप्ट हा जो पैशांचा साठा आहे, याच्यावर जुन्या काही दिवसांपूर्वी राज्यसेवा प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारले जात नव्हते। राज्यसेवा मुख्यमध्ये मात्र नक्की प्रश्न विचारले जायचे। पण रिसेंटमध्ये काय झालं की जवळपास सर्वच्या सर्व कन्सेप्ट शिकवून झालेत, सर्वच्या सर्व कन्सेप्ट लोकांना माहीत झालेत आणि जवळपास सर्वच्या सर्व कन्सेप्टवर राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारून झालेत। त्यामुळे हळूहळू राज्यसेवा पूर्व असेल, STI मुख्य असेल, या सगळ्यांमध्ये हा पैसा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की हा टॉपिक तुम्ही चांगला समजून घ्यावा। हा राज्यसेवा आणि STI मुख्य या सोयीनं खूप महत्त्वाचा आहे। इथं जर तुम्हाला कन्सेप्ट नाही कळला तरी हरकत नाही। या टॉपिकच्या शेवटी मी तुम्हाला 2-3 कन्क्लुजन सांगणार आहे। ते 2-3 कन्क्लुजन तुम्हाला चांगले कळले की ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रश्न सोडवणं सोपं जातं। आणि त्यामध्ये पण ते 2-3 कन्क्लुजन कळण्यासाठी तुम्हाला इथं मी शिकवणारी थिअरी किंवा इथलच्या किचकट संकल्पना जरी नाही कळल्या, तरी ज्या बोलीभाषेतल्या संकल्पना किंवा ज्या पद्धती मी शिकवणार आहे, या पद्धती जर तुम्हाला कळल्या तर त्या संकल्पनांवरचे प्रश्न सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाईल, असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे। चालेल, चला आता आपण पाहूया, सुरू करूया या टॉपिकपासून। तो टॉपिक आहे पैशांचा साठा। पैशांचा साठा म्हणलं की तुम्हाला पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे, हे जे 4 प्रकारचे पैसे आहेत, M0, M1, M2 आणि M3, या 4 पैशांच्या एकत्रीकरणाला पैशाचा साठा असं म्हणलं जातं। आता यामध्ये जर तुम्ही काही पुस्तकं वाचायला जाल तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं, हे पैशांचा साठा सगळा शिकवलाय। आणि साठा शिकवल्यानंतर शेवटी काय म्हणतात की या तारखेच्या अगोदर याचा कन्सेप्ट रिव्हर्स होता, आता तो रिव्हर्स केलाय। आणि मग काय होतं की आपल्याला कन्फ्युजन होतं की सध्या आपण जे शिकलोय ते महत्त्वाचं का जुनं महत्त्वाचं। आयोग जुन्या संकल्पनांवर प्रश्न विचारेल का, नाही विचारणार। आणि जरी विचारला तरी आपला प्रश्न चुकू नये यासाठी विनाकारण तुम्ही त्यामध्ये वेळ वाया घालू नका। इथं जे मी शिकवणार आहे, ही शिकवणारी सध्याची सगळ्यात प्रचलित पद्धती आहे, सध्या वापरामध्ये असणारी पद्धती आहे। यामुळे इथं जो पैशाचा साठा ही संकल्पना मी तुम्हाला शिकवणार आहे, हीच तुम्ही पाठ करावी। जुनी संकल्पना विनाकारण पाठ करत बसू नाही। चला, तर पहिलं काय लक्षात ठेवायचंय, M0, M1, M2 आणि M3 या 4 पैशांच्या एकत्रीकरणाला आपण पैशाचा साठा असं म्हणतो। मग इथं प्रश्न कसा येतो, त्या प्रत्येक पैशाला काय वेगळ्या नावानं ओळखलं जातं, या प्रत्येक पैशाला कोणतं ऑल्टरनेटिव्ह नाव आहे, कोणतं पर्यायी नाव आहे ते विचारलं जातं। मग त्यामध्ये M0, M1, M2, M3 यांच्यासमोर त्यांची ऑल्टरनेटिव्ह नावं दिली जातात आणि त्या ऑल्टरनेटिव्ह दिलेल्या नावांचा मॅच दी पेअर केला जातो, योग्य जोड्या लावा असा प्रश्न विचारला जातो आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातात। सो पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ही जी सर्व पैशांचा साठा असणारी सर्व जे पैशांचे प्रकार आहेत,
आणि यांची जी ऑल्टरनेटिव्ह नावं आहेत या नावांवर पहिला मॅच दी पेअर प्रकारचा प्रश्न विचारला जातो. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, सगळ्यात अगोदर शिकूया M0 म्हणजे कोणत्या प्रकारचा पैसा. चला, M0 जो पैसा आहे या M0 पैशाला आपण रिझर्व्ह मनी सुद्धा म्हणतो. रिझर्व्ह मनी म्हणजे काय, संचित पैसा, साठलेला पैसा, किंवा याला आपण मॉनिटरी बेस म्हणजे पायाभूत पैसा सुद्धा म्हणतो, किंवा हाय पॉवर्ड मनी म्हणजे उच्च क्षमतेचा पैसा असं सुद्धा म्हणतो. आता या ठिकाणी प्रश्न कुठे येतो तर M0 ला उच्च क्षमतेचा पैसा का म्हणतात याच्यावर प्रश्न येतो. हे मी तुम्हाला शिकवणार आहे. बेसिकली काय आहे, M0चा फायदा मार्केटमध्ये पैशांचा पुरवठा वाढण्यासाठी जास्त होतो. M0 वाढला की ऑटोमॅटिकली मार्केटमधील पैशांचा साठा वाढतो. M0 वाढला की ऑटोमॅटिकली मार्केटमधील पैशांचा पुरवठा वाढतो, पैशांचा सप्लाय वाढतो, मनी सप्लाय वाढतो. यामुळं M0 ला हाय पॉवर्ड मनी किंवा उच्च क्षमतेचा पैसा असं म्हणतात. तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. M0 ला संचित पैसा, पायाभूत पैसा किंवा उच्च क्षमतेचा पैसा असं म्हणतात, किंवा उच्च क्षमतेचा पैसा असं सुद्धा म्हणतात. राहील लक्षात 3 गोष्टी. चला आता आपण शिकूया एक एक मुद्दा. सगळ्यात अगोदर आपण शिकूया M0 हा जो पैसा आहे, M0 हा पैशांचा प्रकार आहे. पहा, M0, M1, M2, M3 हे काय, हे पैशांचे प्रकार आहेत. जर तुम्हाला विचारलं गेलं टाइप्स ऑफ मनी तर हे 4 पैशांचे प्रकार आहेत. या 4 पैशांच्या प्रकाराला आपण काय म्हणतो, एकत्रीकरणाला आपण काय म्हणतो, पैशांचा साठा. काय म्हणतो आपण, पैशांचा साठा. तर यामध्ये आता आपण शिकूया M0 हा जो पैसा आहे यामध्ये कोणते कोणते पैसे येतात. तर पहा, M0 मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय येतो, M0 मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो RBI मध्ये असणारे बँकांच्या डिपॉझिट. म्हणजे काय, RBI मध्ये बँकांचे असणारे ठेवी. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, प्रत्येक बँकेचं किंवा प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपल्या देशाची केंद्रीय बँक आहे या बँकेमध्ये प्रत्येक बँकेला स्वतःचं अकाउंट काढण्याची परवानगी असते. व त्या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सर्व बँकांसोबत वेगवेगळे बँकांचे व्यवहार करत असतात, बँकिंग ट्रान्झॅक्शन करत असेल. कर्ज देणं असेल, कर्ज घेणं असेल, बॉन्ड विकणं असेल, हे सर्व सामान्य व्यवहार आपण एखाद्या बँकेसोबत करतो त्या प्रकारचे सर्वच्या सर्व व्यवहार या सर्व बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सुद्धा करत असतात. म्हणजे थोडक्यात काय आहे, एक महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला RBIचे फंक्शन शिकवताना सांगितलं होतं. ते वाक्य होतं, RBI इज अ बँक टू दी गव्हर्नमेंट. जसं स्टेट बँक ऑफ इंडिया इज अ बँक टू दी पीपल, SBI ही लोकांसाठीची बँक आहे. सेम RBI ही सरकारसाठीची बँक आहे. सेम RBI ही बँकांची बँक सुद्धा आहे. RBI इज बँक टू दी बँक्स. म्हणजे काय, जे सर्व व्यवहार एखादा व्यक्ती एखाद्या बँकेसोबत करू शकतो, मग ते FD करणं असेल, पॉलिसी घेणं असेल, डिपॉझिट ठेवणं असेल, डिपॉझिट काढणं असेल, कर्ज घेणं असेल, कर्ज देणं असेल, जे सर्व व्यवहार एखादा व्यक्ती एखाद्या बँकेसोबत करू शकतो, सेम पद्धतीनं कोणतीही बँक हे सर्वच्या सर्व व्यवहार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI सोबत करू शकतात. मग यामुळे काय आहे, या सर्व ज्या बँका आहेत या बँकांचं RBI मध्ये अकाउंट असतं आणि या सर्व बँका RBI मधल्या त्या अकाउंटला स्वतः पैसे डिपॉझिट करू शकतात. यामुळं या बँकांनी स्वतःच्या RBI मधील अकाउंटवर जे पैसे जमा करून ठेवलेत, जे पैसे डिपॉझिट करून ठेवलेत, तो पहिला कॉम्पोनेंट झाला RBI मधील बँकांच्या ठेवी. दुसरा कॉम्पोनेंट काय आहे, बँकांकडे असणारा रोख साठा म्हणजे बँकांकडे असणारे कॅश पैसे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बँकांकडे सगळेच्या सगळे पैसे कॅश असतात. असं नाही. जेव्हा तुमचे पैसे बँकेकडे येतात तेव्हा बँक काय करते, या पैशांमधील काही पैशांचं सोनं विकत घेते, काही पैशांचं डॉलर्स विकत घेते, काही पैशांचं सरकारी रोखे, गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेते, काही पैशांचं कुणाला तरी कर्ज देते. अशा पद्धतीने काय होतं, तुम्ही बँकांकडे जमा केलेले जे पैसे असतात हे पैसे लॉक होऊन पडतात, अडकून पडतात. मग हे सगळे पैसे अडकून पडल्यानंतर जो उरलेला पैसा आहे, जो पैसा बँकांच्या हातामध्ये कॅश स्वरूपात आहे, बँकांच्या अकाउंटला सध्या कॅश स्वरूपात आहे, जे पैसे बँका सहज कुणाला तरी देऊ शकतात, सहज वापरू शकतात, जो लिक्विड आहे त्याला काय म्हणायचं, बँकांकडील रोख साठा. इंग्लिशमध्ये याला काय म्हणायचं, बँकांकडे असणारे कॅश डिपॉझिट. याला म्हणायचं बँकांकडे असणारे काय, कॅश डिपॉझिट. तिसरं,
लोकांजवळ असणाऱ्या चलनी नोटा व नाणी म्हणजे काय? आता सध्या समजा माझ्या खिशामध्ये पॉकेट आहे आणि या पॉकेटमध्ये सध्या 500 रुपये आहेत, तर ही काय झाली? माझ्याकडे असणाऱ्या चलनी नोटा. तुम्ही सर्व लोक व्हिडिओ पाहत आहेत, तर तुम्ही सर्व लोक व्हिडिओ पाहत असताना तुमच्याकडं, तुमच्या खिशामध्ये, तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही जे कॅश पैसे ठेवलेत, मग ते कॅश पैसे चलनी नोटांच्या स्वरूपात असतील किंवा नाण्यांच्या स्वरूपामध्ये असतील, त्याला काय म्हणायचं? लोकांच्या हातामध्ये असणाऱ्या चलनी नोटा व नाणी. त्याला काय म्हणायचं? लोकांच्या हातामध्ये असणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी. हा तिसरा कॉम्पोनेंट झाला. बरोबर आहे. चौथा, आरबीआय मधील इतर ठेवी. आरबीआय मध्ये असणाऱ्या इतर ठेवी. आता हा शेवटचा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माहित असायला हवा की आरबीआय मध्ये असणाऱ्या ज्या इतर ठेवी आहेत यात नेमकं काय काय येतं. तर लक्षात ठेवा, यामध्ये ज्या सर्व सार्वजनिक वित्तीय संस्था आहेत, सार्वजनिक वित्तीय संस्था म्हणजे काय? सरकारच्या मालकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. परत एकदा सांगतो, सार्वजनिक वित्तीय संस्था म्हणजे काय? सरकारच्या मालकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. तर या सरकारी मालकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सोबतच परकीय मध्यवर्ती बँका. आता हा पहिला कॉम्पोनेंट झाला. दुसरा, परकीय मध्यवर्ती बँका. परकीय मध्यवर्ती बँका म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ पाकिस्तान, रिझर्व्ह बँक ऑफ म्यानमार, पीपल्स बँक ऑफ चायना, फेडरल रिझर्व्ह ऑफ अमेरिका, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ ब्राझील. म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या ज्या मध्यवर्ती बँका आहेत, जसं की भारताची मध्यवर्ती बँक कोण आहे? आरबीआय. सेम या सर्व बाहेरच्या देशांच्या सुद्धा काही मध्यवर्ती बँका आहेत. मग या सर्व बाहेरच्या देशांच्या ज्या मध्यवर्ती बँका आहेत, या सर्व मध्यवर्ती बँकांनी आरबीआय कडे जमा केलेले पैसे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. तिसरा कोण आहे? आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. मग आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्ये कोण येतं? यामध्ये येतं वर्ल्ड बँक, त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक, त्यानंतर पीपल्स डेव्हलपमेंट बँक, त्यानंतर दुसरं असेल काय? ब्रिक्स बँक. बरोबर आहे. या सर्व कोण आहेत? या सर्व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहेत. या सर्व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी आरबीआय मध्ये ठेवलेले डिपॉझिट. म्हणजे आरबीआय मधील इतर ठेवीमध्ये काय येतं? या तीन घटकांनी आरबीआय मध्ये ठेवलेले पैसे. या तीन घटकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवलेले पैसे. कोणते कोणते तीन घटक? सार्वजनिक वित्तीय संस्था. सार्वजनिक वित्तीय संस्था म्हणजे काय? सरकारी मालकीच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. परकीय मध्यवर्ती बँका म्हणजे इतर देशांच्या सेंट्रल बँका. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, ब्रिक्स बँक असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, WTO असेल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल, ज्या सर्व संस्था स्वतः फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करतात, या सगळ्यांनी आरबीआय मध्ये जे पैसे डिपॉझिट करून ठेवले. का ठेवले असतील? त्यांची कारणं असतील ना. जर आरबीआय समजा त्यांच्याकडे जमा केलेल्या पैशांना व्याज जास्त देत असेल तर कुणीही येऊन त्या ठिकाणी पैसे जमा करेल. मी तुम्हाला शिकवताना सुरुवातीला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता. प्रत्येक वित्तीय संस्था ही इकॉनॉमिकली रॅशनल असते आणि प्रत्येक वित्तीय संस्थेचं म्हणणं असतं की ज्या ठिकाणी मी पैशांची गुंतवणूक करेल त्या ठिकाणी माझे पैसे सेफ असावे. आणि दुसरं त्यांचं म्हणणं असतं की या ठिकाणावरनं मला कंटिन्युअस प्रॉफिट मिळत जावा, यामुळं या सर्व ठिकाणी असणारे पैसे म्हणजे काय? त्या ठिकाणी जमा झालेले पैसे. तर इथं लक्षात ठेवा, या सार्वजनिक वित्तीय संस्था, परकीय मध्यवर्ती बँका, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि यांनी आरबीआय मध्ये ठेवलेले डिपॉझिट, हे सगळं काय असतं? यामध्ये येतं. क्लिअर हा मुद्दा? हे लक्षात ठेवा. चला आता आलं लक्षात रिझर्व्ह मनी. तर M0 मध्ये काय येतं? आरबीआय मधील इतर बँकांनी ठेवलेल्या ठेवी. इथे इतर बँका म्हणजे कोणत्या येतात? भारतीय बँका. बँकांकडे असणारा रोख साठा, म्हणजे बँकांच्या हातामध्ये असणारे कॅश डिपॉझिट, लोकांजवळील चलनी नोटा आणि नाणी. त्यानंतर आरबीआय मधील इतर ठेवी, यामध्ये काय येतं? सार्वजनिक वित्तीय संस्थांनी ठेवलेले पैसे, त्यानंतर परकीय देशांच्या मध्यवर्ती बँकांनी ठेवलेले पैसे, आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डिपॉझिट केलेले पैसे. हा सर्वच्या सर्व मुद्दा कशामध्ये येतो? आरबीआय मध्ये असणाऱ्या इतर ठेवींमध्ये येतो. या सगळ्या चार घटकांच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो? M0 असं म्हणतो, रिझर्व्ह मनी असं म्हणतो. रिझर्व्ह मनीलाच आपण आणखी दुसरा शब्द काय वापरतो? आठवा, काय शब्द वापरतो? रिझर्व्ह मनीला आपण हाय पॉवर्ड मनी सुद्धा म्हणतो आणि आणखीन काय म्हणतो? मॉनिटरी बेस, पायाभूत पैसा सुद्धा म्हणतो. M0 ला या तीनही नावांनी ओळखलं जातं. लक्षात ठेवा, सोपं आहे आणि जे मी सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरनल किचकट कन्सेप्ट नाही, त्यामुळे विनाकारण तुम्ही खूप जास्त कन्फ्युजन होण्याची गरज नाही. चालेल? चला, हे झालं M0. त्यानंतर आहे M1. M1 ला आपण काय म्हणतो? नॅरो मनी असं म्हणतो.
M1 ला आपण काय म्हणतो, नॅरो मनी, किंवा याला आपण आणखी मराठीमध्ये म्हणतो संकुचित पैसा. शब्द लक्षात ठेवा, M0 ला आपण नॅरो मनी किंवा संकुचित पैसा या नावाने ओळखतो. M0 म्हणजे काय, नॅरो मनी किंवा संकुचित, M1 म्हणजे काय, नॅरो मनी किंवा संकुचित पैसा. आता M1 मध्ये काय काय येतं पहा. M1 मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय येतो, लोकांजवळील चलनी नोटा आणि नाणी. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हाच मुद्दा तिकडे सुद्धा येतो, हाच मुद्दा इकडे सुद्धा येतो, असं कसं? तर पहा, हे प्रकार आहेत पैशांचे. इथं बिलकुल असं नाही. मला सांगा, 20 रुपये जर समजा मी तुम्हाला दिले तर त्यामध्ये 10 रुपये येत नाहीत का? येतात ना. समजा मी तुम्हाला 100 रुपये दिले तर त्या 100 रुपयांमध्ये 10 रुपये सुद्धा येतात, 20 रुपये सुद्धा येतात, 50 रुपये सुद्धा येतात, 1 रुपया सुद्धा येतो. सेम आहे. हे काय, हे सगळे कन्सेप्ट आहेत, एकमेकांच्या अंतर्गत असणारे कन्सेप्ट आहेत. यांचा एक पर्टिक्युलर रिलेव्हन्स आहे, यांचं महत्त्व आहे. आणि महत्त्व का आहे, कारण हा प्रत्येक पैसा त्या पर्टिक्युलर पद्धतीने वापरामध्ये येणार आहे. यामुळे या प्रत्येक पैशाचा आपण आपल्या लेवलला एक महत्त्वाचा रिलेव्हन्स आहे, आपण आपल्या लेवलला एक महत्त्वाचा फायदा आहे. राहील. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, इथं पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा, नॅरो मनी म्हणजे लोकांजवळील चलनी नोटा आणि नाणी. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा, लोकांच्या हातामध्ये असणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी, हा पहिला मुद्दा आहे. M1 मध्ये काय येते, M1 नॅरो मनी. दुसरं काय येतं, लोकांचे बँकांमधील डिमांड डिपॉझिट. लोकांचे बँकांमधील डिमांड डिपॉझिट. मी या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिमांड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिट हे दोन्ही संकल्पना शिकवल्या होत्या. डिमांड डिपॉझिट म्हणजे काय, तुम्ही बँकांमध्ये जमा केलेले असे पैसे, जे पैसे तुम्ही डिमांड केल्या केल्या तुम्हाला लगेच मिळतात, त्याला आपण डिमांड डिपॉझिट असं म्हणतो. परत एकदा सांगतो, डिमांड डिपॉझिट म्हणजे असे पैसे, जे पैसे तुम्ही बँकांमध्ये डिपॉझिट केलेले आहेत आणि तुम्ही डिमांड केल्या केल्या तुम्ही डिपॉझिट केलेले हे पैसे तुम्हाला लगेच्या लगे मिळतात, त्याला आपण डिमांड डिपॉझिट असं म्हणतो. आणि दुसरं होतं टर्म डिपॉझिट. टर्म डिपॉझिट म्हणजे काय, जे पैसे आपण काही कालावधीसाठी फिक्स करून ठेवतो, जे आपण लगेच मागत नाही. आपलं काय म्हणणं असतं, हे पैसे मला 2 वर्षांसाठी फिक्स करून ठेवायचे आहेत, 2 वर्षानंतर मी फिक्स करतोय, 2 वर्षानंतर मी हे पैसे काढेल. मग जेव्हा तुम्ही पैसे फिक्स करून ठेवता तेव्हा ऑटोमॅटिकली ती पर्टिक्युलर बँक तुम्हाला त्यावर जास्त व्याज देते. का जास्त व्याज देते, कारण बँकेला ते पैसे बाहेर कर्ज देण्यासाठी वापरता येतात, म्हणून बँक काय करते, तुम्हाला त्यावरती जास्त पैसे देते. याला आपण टर्म डिपॉझिट असं म्हणतो. मग M1 मध्ये टर्म डिपॉझिट येतं का डिमांड डिपॉझिट येतं, डिमांड डिपॉझिट. जे पैसे तुम्ही डिमांड केल्या केल्या बँकेने तुम्हाला लगेच देणं त्या बँकेवर बंधनकारक आहे, याला डिमांड डिपॉझिट म्हणतात. तर M1 मध्ये पहिलं काय येतं, लोकांजवळील चलनी नोटा आणि नाणी. पहिलं काय येतं, लोकांजवळील चलनी नोटा आणि नाणी. दुसरं काय येतं, दुसरं येतं लोकांचं बँकांमधील डिमांड डिपॉझिट. लोकांचं बँकांमधील काय, डिमांड डिपॉझिट. तिसरं RBI मधील इतर ठेवी, जे आपण आत्ता 2 मिनिटांपूर्वी पाहितलं. तिसरं काय आहे, RBI मधील इतर ठेवी. क्लिअर राहील लक्षात. हे झालं M1 नॅरो मनी, लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, लोकांच्या बँकांमधील डिमांड डिपॉझिट, RBI मधील इतर ठेवी. एक छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला आठवत असेल तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे शिकवलं होतं की डिमांड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिट यापैकी कशावर पत निर्मिती जास्त होते, क्रेडिट क्रिएशन जास्त होतं. आणि ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जे पैसे, समजा मी बँक आहे आणि तुम्ही डिपॉझिटर आहेत, तुम्ही माझ्याकडे पैसे डिमांड डिपॉझिट या अकाउंटला जर ठेवले तर हे पैसे मला काय, तुम्ही डिमांड केल्या केल्या तुम्हाला लगेच द्यावे लागतात. त्यामुळं हे पैसे तुम्ही कधीही मागू शकतात. यामुळं हे पैसे मी समोर कर्ज देण्यासाठी वापरत नाही. यामुळे काय होतं, डिमांड डिपॉझिटवर क्रेडिट क्रिएशन, पत निर्मिती खूप कमी असते. मात्र जे पैसे टर्म डिपॉझिट आहेत, म्हणजे तुम्ही माझ्याकडे FD केली आहे, तुम्ही पैसे 2 वर्षांसाठी माझ्याकडे जमा केलेत आणि तुम्ही म्हणता की सर 2 वर्ष मी पैसे काढणार नाही, त्याचा अर्थ काय, मला ॲश्युरन्स मिळाले की 2 वर्ष पैसे तुम्ही काढणार नाही. मग हे पैसे मी तुमच्याकडनं घेतो, तुम्हाला प्रॉमिस करतो की मी तुम्हाला जास्त व्याज देईल, तुम्ही खुश होता. आणि मग हे पैसे मी काय करतो, समोर कर्ज देतो, त्याच्याकडनं जास्त व्याज घेतो, त्या आलेल्या व्याजामधनं तुमचं व्याज करतो, परतफेड करतो, मला थोडा प्रॉफिटचा हिस्सा ठेवतो आणि जे पैसे तुम्ही माझ्याकडे जमा ठेवलेत हे तुम्हाला परत करतो. आलं लक्षात. याला आपण टर्म डिपॉझिट असं म्हणतो. तर इथं वाक्य काय लक्षात ठेवा, डिमांड डिपॉझिटवर पत निर्मिती खूप इनसिग्निफिकंट असते, खूप कमी असते. डिमांड डिपॉझिटवर पत निर्मिती खूप कमी असते, इनसिग्निफिकंट असते. टर्म डिपॉझिटवर मात्र पत निर्मिती, क्रेडिट क्रिएशन हे खूप जास्त असतं. चालेल. आता
हे झालं M1, ज्याला आपण काय म्हणतो नॅरो मनी असं म्हणतो, संकुचित पैसा. त्यानंतर M2 मध्ये काय येतं, आता M2 मध्ये M1 चे सगळे कंपोनेंट येतात, 1 2 3, हे तिन्ही कॉम्पोनेंट काय होतात M2 मध्ये येतात. M1 प्लस बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे. चालू ठेवी म्हणजे काय, करंट अकाउंट. चालू ठेवी म्हणजे काय, करंट अकाउंट. चला मी काय करतो, हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यात शिकवतो. नाही कळलं तर काही अडचण नाही, तो कळावं असं काही कंपल्शन नाही, फक्त हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला हवा, कारण हा पुस्तकात किंवा कुठे नेटवर अवेलेबल नाही. एक सोप्या भाषेत शिकवतो, एक्झॅक्ट त्या पद्धतीचा कन्सेप्ट नाही, पण मेकॅनिझम कशी आहे किंवा कसं काम करतं तुम्हाला कळेल. बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे म्हणजे काय पहा. चालू ठेव याला आपण काय म्हणतो सांगा, इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, चालू ठेव म्हणजे काय, करंट अकाउंट मध्ये जमा केलेले पैसे. चालू ठेव म्हणजे काय, करंट अकाउंट मध्ये जमा केलेले पैसे म्हणजे काय पहा. मी तुम्हाला सांगितलं होतं महेश शिंदे या व्यक्तीचं करंट अकाउंट असणार नाही. करंट अकाउंट हे संस्थेचं असतं, बिझनेसचं असतं, इन्स्टिट्यूशनचं असतं, बरोबर आहे. त्यामुळं ज्ञानदीप अकॅडमीचं करंट अकाउंट असणार आहे. महेश शिंदेचं काय असणार आहे, सेव्हिंग अकाउंट असणार आहे. म्हणजे करंट अकाउंटमध्ये जमा केलेल्या पैशांना आपण काय म्हणतो, चालू ठेवी असं म्हणतो, आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या पैशांना आपण काय म्हणतो, बचत ठेवी. तुम्ही खूपदा जर बँकांच्या ॲड जर पाहितल्या तर त्यामध्ये बचत ठेवी हा शब्द येतो, बचत ठेवी, सेव्हिंग डिपॉझिट. आलं लक्षात. तर पहिलं वाक्य लक्षात ठेवा, करंट अकाउंटला आपण चालू ठेवी असं म्हणतो, जे संस्थेचं असतं, बिझनेसचं असतं, इन्स्टिट्यूशनचं असतं. तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटला आपण बचत ठेवी असं म्हणतो, जे व्यक्तीचं असतं. पहिला मुद्दा आला लक्षात, चला बाजूला काढा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा मी किंवा तुम्ही, समजा परत कन्फ्युजन, समजा तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पैसे टाकले तर यावर तुम्हाला बँका व्याज देतात. तुम्ही एक तासभर जरी पैसे ठेवले ना तरीही तुम्हाला त्यावर व्याज मिळतं. कमी असतं खूप जास्त, पण तरी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जे पैसे ठेवतात या सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला व्याज मिळतं. आलं लक्षात, सोपं आहे. आता दुसरा मुद्दा, करंट अकाउंट. समजा ज्ञानदीप अकॅडमीचं करंट अकाउंट आहे, तर ज्ञानदीप अकॅडमीच्या करंट अकाउंटवर समजा पैसे ठेवले तर त्यावर व्याज मिळत नाही. राहील लक्षात. ज्ञानदीप अकॅडमीच्या सेव्हिंग अकाउंटला जर पैसे ठेवले तर त्यावर ज्ञानदीप अकॅडमीच्या करंट अकाउंटला जर पैसे ठेवले तर त्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज मिळत नाही. करंट अकाउंटवर व्याज मिळत नाही, हा महत्त्वाचा कन्सेप्ट. राहील लक्षात. आता समजा आपण इमॅजिन करूया, आता समजा माझं ज्ञानदीप अकॅडमीचं करंट अकाउंट आहे आणि या करंट अकाउंटला 10 लाख रुपये ठेवलेत आणि 10 लाखावर मला काहीच व्याज मिळत नाही, मला लॉस आहे की नाही, मग काय माझे पैसे तसेच राहतात. मग अशा वेळेस काय होतं, बँकचा एजंट माझ्याकडे काय म्हणतो, सर हे जे 10 लाख रुपये तुमच्या त्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही, तुम्ही आम्हाला काय करा, परवानगी द्या की आम्ही वापरू शकतो, आणि वापरल्यानंतर जर तुमची लेखी परवानगी असेल तर आम्ही ते कुठेतरी गुंतवणूक करू, तुम्हाला करंट अकाउंटवर सुद्धा व्याज देऊ आणि तुम्ही डिमांड केले ते पैसे तुम्हाला लगेच मिळतील. अशा काही सिस्टीम्स असतात ज्याला मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही, ज्यानुसार करंट अकाउंटवर पैसे व्याज मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, समजा ज्ञानदीप अकॅडमीचं हे करंट अकाउंट आहे, यावर समजा 10 लाख रुपये आहेत. मग बँक काय म्हणते, या 10 लाखापैकी 8 लाख रुपये काय करा, मला सर तुम्ही परवानगी द्या की याचं मी कुठेतरी कर्ज देऊ शकते. हां, पण यावेळेस काय असतं पहा, करंट अकाउंटला कंटिन्युअस पैशांची गरज असते. त्यामुळे काय असतं की शक्यतोवर कोणताही करंट अकाउंटला या प्रकारची परवानगी देत नाही, कारण त्यानं जर समजा समोरच्याची कमिटमेंट पूर्ण करू शकला नाही, समोरच्या व्यक्तीला पेमेंट करू शकला नाही, त्याचा बिझनेस लॉसमध्ये जाऊ शकतो किंवा त्याची मार्केटमधील पत खराब होऊ शकते, आणि कोणत्याही व्यक्तीला स्वतःची मार्केटमधील क्रेडिबिलिटी खराब होता कामा नये असं त्याचं म्हणणं असतं. त्याची मार्केटमधील क्रेडिबिलिटी खराब होता कामा नये हे त्याचं म्हणणं असतं. यामुळे काय होतं, या पर्टिक्युलर ठिकाणी काय होतं, ही बँक ज्ञानदीप अकॅडमीला काय म्हणते, या 10 लाखापैकी 8 लाख रुपये मला वापरण्याची परवानगी द्या, मात्र या ठिकाणी तुम्ही जेव्हा डिमांड कराल, एक साधा मेसेज जरी टाकला तर तुम्हाला हवे तेवढे पैसे इथं रिफंड मिळतील तुम्हाला, जे तुम्ही समोर काय करू शकता, देऊ शकता. आता बा मला फायदा काय, 10 लाखावर अगोदर मला व्याजच मिळत नव्हतं. मी बँकेला परवानगी दिली की ठीक आहे बाबा, तुम्ही काय करा, 10 लाखापैकी 8 लाख रुपये तुम्ही समोर कर्ज देण्यासाठी वापरा.
आणि मला हवं तेव्हा जर तुम्ही लगेचच्या लगेच पैसे माझ्या अकाउंटला टाकणार असाल तर मला खूप चांगलं आहे, मला बेनिफिट आहे. आणि मग काय होतं, मी त्यांना परवानगी देतो. आता मला सांगा, इथं बँकेनं काय केलं, बँकेनं ही जी करंट अकाउंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण चालू ठेव असं म्हणतो, बँकेनं ही चालू ठेव काय केली, बाहेर कुणाला तरी कर्ज म्हणून दिली. म्हणजे थोडक्यात काय केलं, बँकेनं ही चालू ठेव काय केली, विकली. मला सांगा, ज्या करंट अकाउंटवर कोणत्याही पद्धतीचं क्रेडिट क्रिएशन पत निर्मिती होत नाही, त्यावर या करंट अकाउंट होल्डरने परवानगी दिल्यामुळं ऑटोमॅटिकली थोडीफार का होईना पत निर्मिती झाली का नाही? का पत निर्मिती झाली? कारण या ठिकाणी या बँकेने ह्या चालू ठेवीचे पैसे विकले, म्हणजे कर्ज दिलं. म्हणजे ज्यावर कोणत्याही प्रकारची पत निर्मिती होत नाही त्यावर पत निर्मिती झाली. कळलं? ठीक आहे. नाही कळलं ॲब्सोल्युटली फक्त तेवढं वाक्य लक्षात ठेवायचं, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. चालेल? तर बँकांनी विकलेला चालू ठेवीचे पैसे. आणि तिसरं काय येतं, 1 वर्षापर्यंतच्या टर्म डिपॉझिट. टर्म डिपॉझिट जे मी तुम्हाला आत्ता शिकवलं, पण इथं किती दिवस तुम्ही काढणार नाहीत, तुम्ही 1 वर्षभर पैसे काढणार नाहीत, तुम्ही 1 वर्षभर पैसे काढणार नाहीत. सो याला म्हणायचं 1 वर्षापर्यंतच्या टर्म डिपॉझिट. याला म्हणायचं 1 वर्षापर्यंतच्या टर्म डिपॉझिट. क्लिअर? आता बघा, याचा आणि याचं जर कंपॅरिझन केलं तर पहा, डिमांड डिपॉझिटवर पत निर्मिती होती का? नाही, खूप कमी होती. हे सगळीकडे कॉमन आहे, हे इथं कॉमन आहे, बरोबर. या सगळेचे सगळे घटक इथं कॉमन आहेत, बरोबर. पण ॲडिशनली काय आहे, इथं पत निर्मिती झाली आहे, इथं पत निर्मिती 100% होणार आहे. म्हणजे मला साधा कन्सेप्ट तुम्ही मला सांगा, M1 आणि M2च्या कंपॅरिझनमध्ये पत निर्मिती, क्रेडिट क्रिएशन किंवा कुठलचे पैसे बँका कर्ज म्हणून देऊ शकतात? एक्झॅक्टली M2 मधले पैसे कर्ज म्हणून देऊ शकतात. सो M2ची जी पत निर्मिती आहे ही M1 पेक्षा काय असते, जास्त असते. लक्षात ठेवा, M2ची पत निर्मिती म्हणजे काय, क्रेडिट क्रिएशन ही काय असते, M1 पेक्षा जास्त असते, हे लक्षात ठेवा. M2ची पत निर्मिती ही M1 पेक्षा जास्त असते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. राहील लक्षात? सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे. चला, तिसरं आहे M3. M3 याला आपण ब्रॉड मनी असं म्हणतो, याला आपण विस्तृत पैसा असं म्हणतो, विस्तृत पैसा. M3 म्हणजे विस्तृत पैसा, ब्रॉड मनी. यात काय येतं, यात M2च्या सगळ्या संकल्पना येतात. म्हणजे मला सांगा, यामध्ये M1 सुद्धा आलं, कारण M2 मध्ये M1 येतं की नाही. सो M3 मध्ये काय येतं, M1 प्लस M2 प्लस हे 3 ॲडिशनल कॉम्पोनेंट, हे 2 ॲडिशनल कॉम्पोनेंट, बरोबर आहे. आता म्हणजे पहा, M3 मध्ये काय येतं, M3 म्हणजे पहा M1 प्लस M2 प्लस हे 2 ॲडिशनल कॉम्पोनेंट. कोणते? 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या टर्म डिपॉझिट. आता इथं तर पत निर्मिती जास्त होणार. का जास्त होणार? कारण साधा सोपा सरळ कन्सेप्ट या ठिकाणी मी काय म्हणतोय, मी वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी या अकाउंटला जमा केलेले पैसे काढणार नाही. मी 1 वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी या अकाउंटला जमा केलेले पैसे जर मी काढणार नसेल तर हे बट ऑब्वियस आहे की या ठिकाणी पत निर्मिती जास्त होणार आहे. कारण जर मी बँक आहे आणि तुम्ही माझ्याकडे पैसे जमा केलेत आणि तुम्ही म्हणता सर मी 3 वर्ष पैसे काढणार नाही, तर मी तेवढ्या सेफ्टीनं पैसे काय करेल, समोर कर्ज म्हणून वाटल. आलं लक्षात? तर इथं पत निर्मिती आणखीन काय ते जास्त होते. बँकांची मागणी देय आणि मुदत कर्ज म्हणजे काय, याला आपण कॅश लोन आणि किंवा डिमांड लोन आणि टर्म लोन असं सुद्धा म्हणतो, हे सुद्धा यामध्ये येतं. म्हणजे पहा, इथं काय M3 ची पत निर्मिती जास्त आहे कोणापेक्षा, M2 पेक्षा, आणि M2 जास्त आहे कोणापेक्षा, M1 पेक्षा. आलं लक्षात? M3 ची क्रेडिट क्रिएशन म्हणजे काय, बाहेर कर्ज देण्याची कॅपॅसिटी M3 ची M2 पेक्षा जास्त आहे, M2 ची M1 पेक्षा जास्त आहे. M3 ची M2 पेक्षा आणि M2 ची M1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्याचा अर्थ काय होतो की M3 मध्ये असणारे जे पैसे हे जास्त प्रमाणात कर्ज म्हणून दिले जाऊ शकतात कोणापेक्षा, M2 पेक्षा. आणि M2 मध्ये असणारे पैसे हे जास्त प्रमाणात कर्ज म्हणून दिले जाऊ शकतात कोणापेक्षा, M1 पेक्षा. आलं लक्षात? हा सोपा कन्सेप्ट आहे. मग आपण जाता जाता काय करूया, M0चं पण पाहूया. M0 यामध्ये RBI मधील बँकांच्या ठेवी. मला सांगा, RBI मध्ये बँकांनी ठेवलेले जे पैसे आहेत हे बँकांना कधीही लागू शकतात, कधीही डिमांड करू शकतात. मग हे बँकांचे जे पैसे RBI मध्ये डिपॉझिट आहेत हे पैसे RBI कर्ज म्हणून वापरेल का? दुसऱ्या नाही, नॉर्मली वापरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे प्रॉफिटसाठी काम करत नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मार्केटमधील पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी काम करते. यामुळं M0 मधले जे पैसे त्याच्यावर पत निर्मिती जास्त होत नाही. बँकांकडील रोख साठा कॅश पैसे हे बँकांना कधीही द्यावे लागतात. लोकांजवळील चलनी नोटावर नाही, पैसे तुमच्या खिशात आहेत. तुमच्या खिशात असणाऱ्या पैशांवरनं बँका पत निर्मिती कशा करतील? नाही करणार. पैसे तुमच्याकडे आहेत ना, बँका पत निर्मिती कशावरनं करतील? जे पैसे बँकांकडे आहेत त्यावरनं बँका पत निर्मिती करतील. तुमच्या हातामध्ये असणाऱ्या पैशांवरनं बँका पत निर्मिती करूच शकणार नाही. आलं लक्षात? त्यामुळे आणि हे सगळं RBI मधील इतर ठेवी. आलं लक्षात? त्यामुळे इथं लक्षात ठेवा M0 चे कमीत कमी पत निर्मिती होते. M0 मधील पैशांचे कमीत कमी कर्ज म्हणून दिले जाऊ शकतात. त्यामुळे M0 ची पत निर्मिती सर्वात जास्त कमी असते. म्हणजे काय? आता पाहायला गेलं तर M3 सर्वात जास्त कर्ज म्हणून दिलं जाऊ शकतं M2 पेक्षा, M2 जास्त दिलं जाऊ शकते M1 पेक्षा, आणि M1 जास्त दिलं जाऊ शकतं M0 पेक्षा. आलं लक्षात? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. किंवा काहीच नाही कळलं तर सोपं काय लक्षात ठेवायचं? सर्वात जास्त पत निर्मिती कुणाची होऊ शकते? M3 ची. परत लक्षात ठेवा, सर्वात जास्त पत निर्मिती कुणाची होऊ शकते? M3 ची सर्वात जास्त पत निर्मिती होऊ शकते. सर्वात कमी पत निर्मिती कुणाची होऊ शकते? M0 ची. मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता M0 म्हणजे काय? मला सांगा, M0 काही प्रकारचं डिपॉझिट आहे का? नाही. M0 पैसा आहे मार्केटमधला. आणि मार्केटमधल्या पैशाला मी काय शब्द वापरलाय? लिक्विडिटी किंवा तरलता. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सर्वात जास्त लिक्विड काय आहे? M0. आलं लक्षात? चला आपण पाहूया पुढं. आता लिक्विडिटी. M0 सर्वात जास्त तरल आहे. सर्वात जास्त तरल म्हणजे काय? तो पैशांच्या स्वरूपात मार्केटमध्ये आहे, तो अडकून पडलेला नाहीये. तुम्ही माझ्याकडे पैसे जमा केलेत करंट अकाउंटला, तर मला सांगा, मी बँक आहे, तर मी हे करंट अकाउंट मधले पैसे बाहेर कर्ज म्हणून देऊ शकतो का? नाही. त्यामुळं तुम्ही करंट अकाउंटला जमा केलेले पैसे कसे आहेत? लिक्विड आहेत, तरल आहेत, जे तुम्हाला पटकन मला द्यावे लागतील. आलं लक्षात? यामुळे M0 काय झाला? M0 हा सर्वात जास्त तरल झाला. लिक्विडिटी सर्वात जास्त झाली, तर M3 हा सर्वात कमी तरल झाला. सर्वात कमी तरल झाला. का? M3 चे पैशात रूपांतर करणं कठीण आहे. का कठीण आहे? कारण यावरून बँकांनी पत पैसा निर्माण केलेला असतो. M3 चं बँकांनी खूप मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेलं असतं. यामुळे हे पैसे बँकांचे अडकून पडलेले असतात. यामुळे हे अडकून पडलेले पैसे बँका मार्केटमध्ये किंवा पैसा म्हणून वापरू शकत नाहीत, कारण हे पैसे अडकून पडलेले आहेत. त्यामुळे M3 हा सर्वात कमी तरल आहे. आता मी एक शेवटचा चार्ट काढतो. चार्ट लक्षात ठेवा. तरलता म्हणजेच काय? लिक्विडिटी. तरलता, लिक्विडिटी. कोणता पैसा सगळ्यात जास्त तरल आहे, सर्वात जास्त लिक्विड आहे, किंवा कोणता पैसा मार्केटमध्ये खूप सहज अवेलेबल आहे, जो अडकून पडलेला नाहीये? कोणता पैसा आहे? M0. तर इथं लक्षात ठेवा, सर्वात जास्त लिक्विडिटी M0 ची आहे, त्यानंतर M1 ची आहे, त्यानंतर M2 ची आहे, आणि सर्वात कमी लिक्विडिटी M3 ची आहे. राहील लक्षात? सर्वात जास्त लिक्विडिटी M0 ची आहे, सर्वात जास्त, बरोबर आहे. आणि सर्वात कमी लिक्विडिटी कुणाची आहे? M3 ची आहे. सर्वात जास्त लिक्विडिटी M0 ची आणि सर्वात कमी लिक्विडिटी M3 ची. आता हे तरलतेबद्दल झालं, म्हणजे पैसा सहज मार्केटमध्ये उपलब्ध असणं, जो अडकून पडलेला पैसा नाहीये. दुसरा आहे पत निर्मिती. पत निर्मिती म्हणजे ज्याचा वापर करून बँकांनी कर्ज निर्माण केलेला आहे आणि जो पैसा बँकांनी अडकून ठेवलेला आहे, पत निर्मिती. याला आपण काय म्हणतो? याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो क्रेडिट क्रिएशन. तर कोणत्या पैशावरनं सर्वात जास्त क्रेडिट क्रिएशन होऊ शकतं? सर्वात जास्त होऊ शकतं M3 वरनं, त्यानंतर M2 वरनं, त्यानंतर M1 वरनं, आणि सर्वात कमी M0 वरनं. कशामुळं? M0 वरनं. राहील लक्षात? हे बेसिकली लक्षात ठेवा. पहा, M3 चे पैशात रूपांतर करणे सर्वात कठीण आहे, कारण यावरून बँकांनी पत पैसा निर्माण केलेला असतो. सर्वात जास्त पत पैसा कोण निर्माण करतं? M3 सर्वात जास्त. आणि सर्वात कमी कोण करतं? सर्वात कमी करतं M0. बरोबर आहे. आता मग मॉनिटरी बेस, हे वाक्य लक्षात ठेवा. परीक्षेत ॲज इट इज विचारलं जातं. M0 वर कुणाचं नियंत्रण असतं? मॉनिटरी बेसवर कोणाचं नियंत्रण असतं? लक्षात ठेवा, मॉनिटरी बेसवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं. मॉनिटरी बेसवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं. राहील लक्षात? M0
याच्यावर कोणाचं नियंत्रण नसतं? आरबीआयचं नियंत्रण असतं. हे वाक्य ॲज इट इज विचारतात हा, हे वाक्य म्हणून लक्षात ठेवा. M0 वर आरबीआयचं नियंत्रण असतं. पायाभूत पैसा म्हणजे काय? M0 वाढला की लोकांच्या हातातील पैसा वाढतो. M0 मध्ये काय येतं? बँकांनी आरबीआय मध्ये ठेवलेले पैसे, बँकांकडे असणारा कॅश डिपॉझिट, लोकांच्या हातामधील चलनी नोटा आणि नाणी आणि आरबीआय मध्ये इतर ठेवी. आता पहा, आरबीआय मधला पैसा वाढला, बँकांनी ठेवलेले डिपॉझिट, तर आरबीआय स्वतःकडे विनाकारण स्टॉक करून ठेवेल का? नाही. आरबीआय काय करेल? पैसा वाढला तर ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये पैसे रिलीज करेल. बँकांकडे कॅशचा साठा वाढला, बँका सुद्धा काय करतील? हा कॅशचा साठा विनाकारण स्वतःकडे नाही ठेवणार. बँका पण काय करतील? हा पैसा, कारण स्वतःकडे ठेवलं तर बँकांना त्या डिपॉझिटचं व्याज द्यावं लागेल की नाही, आणि ते व्याज देणं बँकांना परवडणार नाहीये. म्हणून बँका काय करतील? बँका स्वतःकडचा पैसा सुद्धा मार्केटमध्ये रिलीज करतील. त्यानंतर लोकांच्या हातातील चलनी नोटा आणि नाणे वाढले, ते सुद्धा रिलीज होईल. आणि आरबीआय मधील इतर ठेवी वाढल्या म्हणजे काय? सरकारी संस्थांनी पैसे जमा करायला सुरू केलं, आंतरराष्ट्रीय संस्थांनी पैसे जमा करायला सुरू केलं, किंवा दुसऱ्या देशांच्या जे रिझर्व्ह बँका आहेत त्यांनी आरबीआयमध्ये पैसे जमा करायला सुरू केलं, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पैसा वाढला की या पैशांची किंमत वाढते, या पैशांचा सर्व्हिस चार्ज वाढतो. मग यावर जे व्याज भरावं लागतं ते व्याज सुद्धा वाढतं. आणि व्याज वाढल्यानंतर लॉस होऊ नये म्हणून काय होतं? या ठिकाणी हा पायाभूत पैसा वाढला की ऑटोमॅटिकली हा पैसा आरबीआय हळूहळू लोकांच्या हातात शिफ्ट करायला सुरू होते. यामुळे लोकांच्या हातातील पैसा वाढतो. लोकांच्या हातातील पैसा काय होतो? वाढतो. बरोबर आहे. पायाभूत पैसा वाढला की लोकांच्या हातातला पैसा वाढतो म्हणजे काय? पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. म्हणजे काय? मनी सप्लाय वाढतो. पैशांचा पुरवठा वाढतो म्हणजे काय? मनी सप्लाय वाढतो. आणि या M0चा पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याची क्षमता असल्यामुळं पायाभूत पैशालाच आपण काय म्हणतो? उच्च क्षमतेचा पैसा किंवा हाय पॉवर्ड मनी असं म्हणतो. आलं लक्षात? यालाच आपण काय म्हणतो? उच्च क्षमतेचा पैसा किंवा हाय पॉवर्ड मनी असं म्हणतो. आलं लक्षात? हा साधा सोपा सिंपल कन्सेप्ट आहे. क्लिअर? याला आपण काय म्हणतो? उच्च क्षमतेचा पैसा किंवा हाय पॉवर्ड मनी असं म्हणतो. म्हणजे इथे लक्षात ठेवा, M0 ला का म्हणलं जातं हाय पॉवर्ड मनी? कारण त्याचा मार्केटमधील पैशांचा पुरवठा वाढविण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. ते मार्केटमधील पैशांचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात वाढवतं. यामुळे याला आपण हाय पॉवर्ड मनी किंवा उच्च क्षमतेचा पैसा असं म्हणतो. हा, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तरी हा काय झाला? हा कन्सेप्ट झाला पैशांचा साठा. M0, M1, M2 आणि M3 या तीनही संकल्पनांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो? पैशांचा साठा असं म्हणतो. आता उद्या आपण दोन छोटे संकल्पना शिकणार आहोत. एक आहे फिशरचं समीकरण आणि दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे मनी मल्टिप्लायर थेरी. चालेल? उद्या आपण पाहूया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.